नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ होणार आहे हरित क्रांतीवर काही महत्त्वाचे प्रश्न, आणि हे जे प्रश्न आहेत वारंवार एक्झाममध्ये विचारले गेलेले आहे आणि हे तुम्हाला प्रश्न एक्झाममध्ये विचारलाच जातील। त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे। या व्हिडिओची जी पीडीएफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तिथून तुम्ही जॉइन करून या ज्या सगळ्या पीडीएफ आहे प्रत्येक व्हिडिओच्या पीडीएफ जे आहे तिथे अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून अभ्यासू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राइब बटनच्या साइडनी जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑल वर नक्की क्लिक करा। त्याच्यामुळे काय होणार, मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल। हे जे प्रश्न आणि उत्तर आहेत खूप महत्त्वाचे आहे, कारण की याच्यावरच आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातील। त्याच्यामुळे हे जे प्रश्न आणि उत्तर आहेत ते तुम्हाला माहितच असायला हवे। तुम्ही पीडीएफ व्यवस्थित वाचा आणि हा सुद्धा व्हिडिओ व्यवस्थित बघा, ठीक आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या व्हिडिओ मधला आपला पहिला प्रश्न बघा, तर तो आहे भारतातील हरित क्रांतीचे जनक हे कोण आहेत। बघा आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे, भारतातील हा शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। तर बघा भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण होते असा हा प्रश्न आहे। तर त्यांचं नाव आहे MS स्वामीनाथन। ऑप्शन नंबर 2 MS स्वामीनाथन हे जे आहे भारतातील हरित क्रांतीचे जनक आहेत, ठीक आहे। जे भारतातील व्यतिरिक्त आहे, जर भारतातील जर हा शब्द नसला तर हरित क्रांतीचे जनक कोण आहेत असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर वेगळं होतं, नॉर्मन बोरलॉग, ठीक आहे। त्याचं उत्तर वेगळं होतं, त्याच्यामुळे तुम्ही भारतातील हा शब्द लक्षात ठेवायचा आहे। एक्झाम मध्ये जर तुम्हाला भारतातील दिसलं तर MS स्वामीनाथन हे उत्तर येईल, ठीक आहे। आता याबद्दल आपण थोडीशी माहिती बघून घेऊया। तर बघा मनकोंबू श्यामशिवन स्वामीनाथन यांचं पूर्ण नाव आहे। यांचा जन्म जो झालेला होता 7 ऑगस्ट 1925 मध्ये MS स्वामीनाथन यांचा जन्म झाला होता कुंभकोणम, भारत या ठिकाणी, ठीक आहे। अनुवंशशास्त्रज्ञ ज्यांना भारताच्या हरित क्रांतीचे जनक मानले जाते। बघा हा शब्द, हे जे सेंटेन्स आहे, वाक्य जे आहे खूप महत्त्वाचं आहे। भारताच्या हरित क्रांतीचे जनक हे जे आहे MS स्वामीनाथन यांना मानले जाते। त्यांनी 1966 मध्ये पंजाब मधील देशी वाणांसह मेक्सिकोतील बियाण्यांचे मिश्रण करून उच्च उत्पन्न देणारे गव्हाचे संकरण विकसित केलेले होते। कधी तर 1966 मध्ये, ठीक आहे। त्याचबरोबर विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये भारत सरकारने त्यांना 1972 मध्ये पद्मभूषण पुरस्कार सुद्धा दिलेला होता। या पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेले होते। कोणाला, तर MS स्वामीनाथन यांना, ठीक आहे। आता लक्षात राहील तुमच्या की भारतातील हरित क्रांतीचे जनक हे कोण होते, तर त्यांचं नाव होतं MS स्वामीनाथन, ठीक आहे। नंतरचा प्रश्न बघा, दुसऱ्या क्रमांकाचा आता आपण प्रश्न बघून घेऊया। तर तो आहे हरित क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे असा हा प्रश्न इथे विचारलेला आहे। बघा हरित क्रांती ही जी आहे ही कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे। तर बघा MS स्वामीनाथन यांनी जे आहे गव्हाच्या खूप चांगल्या जातीचा शोध लावलेला होता, म्हणजे गव्हाचे संकरण विकसित केलेले होते, ठीक आहे। तर बघा त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 गहू उत्पादन। हरित क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे, तर गव्हाच्या उत्पादनाशी संबंधित आहे, ठीक आहे। नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न, आणि प्रश्न आहे भारतातील हरित क्रांती कधी सुरू झाली किंवा हरित क्रांतीची सुरुवात कधी झालेली होती भारतामध्ये। तर बघा भारतामध्ये 1966 मध्ये, ऑप्शन नंबर 1 भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली होती, तर ती झालेली होती 1966 मध्ये, ठीक आहे। नंतर बघा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न, तर तो आहे हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली। हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे 1966 सुद्धा महत्त्वाचं आहे की सुरुवात कधी झाली, कोणत्या वर्षी झाली, आणि त्याचबरोबर हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली हा प्रश्न सुद्धा आपल्याला बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे। त्याच्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे, आपलं उत्तर आहे हरित क्रांतीची सुरुवात आहे ती कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झालेली होती। तर बघा आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हरित क्रांतीची सुरुवात झालेली होती। नंतर बघा काही महत्त्वाचे आपण याबद्दल थोडेसे पॉइंट्स बघून घेऊया। तर बघा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश जो होता तो उद्देश होता कृषी क्षेत्रावर भर देणे, कृषी उत्पन्न वाढवणे, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे त्यामध्येच गव्हाचे उत्पादन सुधारणे, गव्हाचे उत्पादन वाढवणे या पंचवार्षिक योजनेचा, या हरित क्रांतीचा मुख्य उद्देश होता, ठीक आहे। नंतर बघा पाचव्या क्रमांकाचा प्रश्न, तर तो आहे नवीन कृषी धोरणांतर्गत भारतात हरित क्रांती ही कोणत्या दशकात सुरू झाली। तर ही जी क्रांती आहे 1970 मध्ये सुरू झालेली होती, ठीक आहे।
नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 6व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे हरित क्रांती हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरलेला होता? तर त्यांचं नाव होतं ऑप्शन नंबर 4 विलियम एस गौंड याने हा जो शब्द आहे हरित क्रांती हा शब्द सर्वप्रथम वापरलेला होता. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 7व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राज्य भारतातील हरित क्रांतीची सुरुवातीची जागा म्हणून निवडले गेले? म्हणजे सुरुवात कुठून झाली? तर बघा आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1 पंजाब हे राज्य. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 8व्या क्रमांकाचा प्रश्न आणि 8व्या क्रमांकाचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. मी पहिल्या प्रश्नामध्येच तुम्हाला सांगितलेलं होतं. तर बघा हा जो प्रश्न आहे हा विचारला गेलेला आहे की हरित क्रांतीचे जनक कोण होते? भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण होते? MS स्वामीनाथन. आणि इथे प्रश्न विचारलेला आहे की हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1 नॉर्मन बोरलॉग हे जे आहे हरित क्रांतीचे जनक होते. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 9व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग कोणत्या देशाचे होते? बघा इथे हिंदीत झालेला आहे. हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग हे जे आहे कोणत्या देशाचे होते? ठीक आहे, देशाचे होते. मी इथे करेक्शन करून देणार तुम्हाला PDF मध्ये. तर हरित क्रांतीचे जनक जे आहे ते नॉर्मन बोरलॉग हे कोणत्या देशाचे होते? तर हे जे आहे अमेरिका या देशातील शास्त्रज्ञ होते. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 10व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे भारतातील पहिल्या हरित क्रांती दरम्यान अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर हा करण्यात आलेला होता? तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे. इथे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वरील पैकी सर्व. तर बघा यामध्ये उच्च उत्पन्न देणाऱ्या वाहनांचा वापर करणे. ठीक आहे. त्याचबरोबर रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर करणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर करणे. तर हा जो आहे या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला होता भारतातील पहिल्या हरित क्रांती दरम्यान अन्नधान्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो बघा 11व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे हरित क्रांती अंतर्गत HYV म्हणजेच काय? तर हाय इल्ड व्हरायटी. ठीक आहे. तर याचा अर्थ काय होता? तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जास्त उत्पादन देणाऱ्या उत्पन्नाचे बीज हे जे आहे याचा अर्थ आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे हरित सुवर्ण क्रांतीचा संबंध हा कोणाशी आहे किंवा कुठल्या उत्पादनाशी आहे? तर बांबू उत्पादनाशी आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 13व्या क्रमांकाचा प्रश्न. थोडं फास्ट होत असेल. ठीक आहे, तुम्ही स्लो करून सुद्धा बघू शकता. तर तो बघा भारतातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी सदाहरित क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणी तयार केलेली होती? प्रश्न परत बघा भारतातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी सदाहरित क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणी तयार केलेली होती? तर बघा 4 इथे ऑप्शन दिलेला आहे आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 MS स्वामीनाथन यांनी ही जी आहे संज्ञा तयार केलेली होती. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 14व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे भारतातील हरित क्रांतीचा सर्वाधिक परिणाम हा कोणत्या पिकावर झाला? महत्त्वाचा आहे. तर बघा आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2 गव्हाचे उत्पादन खूप जास्त करण्यात आलेले होते हरित क्रांतीच्या दरम्यान. त्याच्यामुळे भारतातील हरित क्रांतीचा सर्वाधिक जो परिणाम आहे हा गहू या पिकावर झालेला होता. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा 15व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे हरित क्रांतीच्या परिणामी देशातील एकूण अन्नधान्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या अन्नधान्याचा वाटा हा कमी झालेला होता? तर बघा गव्हाचा वाटा वाढलेला होता आणि कोणत्या अन्नधान्याचा वाटा कमी झालेला होता? तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच काय? तर दोन्ही योग्य, म्हणजे वरीलपैकी दोन्ही योग्य. भरड धान्य आणि कडधान्याचा वाटा हा कमी झालेला होता हरित क्रांतीच्या दरम्यान. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 16व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न काय विचारलेला आहे की भारतातील हरित क्रांतीचे प्रणेते आणि प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ हे कोण होते? तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 गुरुचरण सिंग कालकट. बघा गुरुचरण सिंग कालकट हे जे आहे भारतातील हरित क्रांतीचे प्रणेते आणि प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ होते. ठीक आहे. नंतर बघा 17व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे दुसरी हरित क्रांती कशाशी संबंधित होती? बघा दुसरी हरित क्रांती ही कशाशी संबंधित होती किंवा कुठल्या पिकाशी संबंधित होती असा हा प्रश्न आहे. तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच काय? तर डाळीचे उत्पादन, तेलबियाचे उत्पादन आणि भात म्हणजे तांदूळ.
तर ही जी दुसरी हरित क्रांती आहे हे डाळीचे उत्पादन, तेलबियाचे उत्पादन आणि भाताचे उत्पादन याशी संबंधित होती. नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे 18व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न विचारला गेलेला आहे की हरित क्रांती मुख्यतः कशाशी संबंधित आहे. तर इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि आपलं उत्तर काय येणार आहे, तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जास्त उत्पादन देणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे हे जे आहे हरित क्रांती याची संबंधित होती. ठीक आहे, म्हणजे जास्त उत्पादन वाढवणे हा उद्देश होता. तर नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे भारतातील हरित क्रांतीची सुरुवातीची जागा म्हणून कोणते राज्य निवडले गेलेले होते. तर बघा असा प्रश्न आपण याच्या आधी सुद्धा बघितलेला आहे, तर पंजाब. ठीक आहे, सुरुवात झालेली होती पंजाब मधूनच. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर बघा 21व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे हरित क्रांतीच्या काळात भरड, तृणधान्य आणि कडधान्य यांच्या उत्पादनावर काय परिणाम झालेला होता. तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे, आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, उत्पादनात घट झालेली होती कडधान्यामध्ये. ठीक आहे, याच्या आधी सुद्धा एकामध्ये वर असाच प्रश्न बघितलेला आहे, त्याचं स्वरूप वेगळं होतं विचारण्याचं आणि याचं स्वरूप वेगळं आहे, त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज न होता प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नंतर बघा 22व्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे खालीलपैकी कोणती विधाने हरित क्रांतीचे मूलभूत घटक आहेत, असा हा प्रश्न आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, म्हणजेच काय, तर बघा वरीलपैकी सर्व. तर शेतीमध्ये दुप्पट उत्पादन, शेती क्षेत्राचा विस्तार आणि शेतीमध्ये HYV बियाणे वापरणे, म्हणजे जास्त उत्पादन देणारे बियाणे वापरणे. ठीक आहे. नंतर बघा 23व्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे भारतातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी सदा हरित क्रांती हा शब्द कोणी वापरला होता. बघा भारतातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी सदा हरित क्रांती हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरलेला होता, तर त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर 3, MS स्वामीनाथन यांनी वापरलेला होता. ठीक आहे. नंतर बघा 24व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे भारतातील हरित क्रांतीसाठी कोणत्या पिकामध्ये उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाणांच्या जाती आणल्या गेल्या आहेत. तर बघा याचं उत्तर सुद्धा गहूच होणार आहे, कारण की गव्हाचं उत्पादन खूप वाढवलेलं होतं हरित क्रांतीमध्ये. नंतर बघा 25व्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे भारतातील हरित क्रांतीच्या संदर्भात HYV मधील H चा अर्थ काय आहे. तर बघा H चा अर्थ जो आहे तो आहे हाय. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा 26व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वाक्य हरित क्रांतीचे वर्णन करते, असा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. वाक्य. तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे, आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, उच्च उत्पन्न देणारा विविधता कार्यक्रम. ठीक आहे, हे जे आहे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे इथे आपल्याला प्रश्न मिळतील. नंतर बघा 27व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे हरित क्रांतीच्या काळामध्ये भारतातील तांदूळ उत्पादनावर काय परिणाम झालेला होता. बघा अशा प्रकारे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातात. बघा आपलं उत्तर काय येणार आहे, तांदळाच्या उत्पादनामध्ये अंशतः वाढ झालेली होती. ठीक आहे, उत्पादन अंशतः वाढलेले होते. नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे 28व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे स्वातंत्र्यानंतर आणि हरित क्रांतीनंतर खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन वाढलेले होते. तर बघा परत, तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1, गहू. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे 29व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे 20व्या शतकात नवीन कृषी धोरण स्वीकारण्यासाठी भारतात हरित क्रांती कोणत्या दशकात सुरू झालेली होती. तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे, आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 1970 मध्ये सुरू झालेली होती. ठीक आहे. नंतर बघा 30व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे लाल क्रांती ही कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे, असा हा प्रश्न आहे. तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे, लाल क्रांती ही जी आहे ही ऑप्शन नंबर 3, म्हणजेच काय, तर वरीलपैकी दोन्ही मांस उत्पादन आणि टमाटर उत्पादन या 2 उत्पादनाशी संबंधित आहे लाल क्रांती. ठीक आहे. नंतर बघा 31व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे हरित सुवर्ण क्रांती ही कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे. तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2, चहाच्या उत्पादनाशी ही जी आहे हरित सुवर्ण क्रांती संबंधित आहे चहाच्या उत्पादनाशी. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, तो आहे 32व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे श्वेत क्रांती ही कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे किंवा कशाशी संबंधित आहे. तर बघा आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3, दूध उत्पादनाशी श्वेत क्रांती ही संबंधित आहे. ठीक आहे. नंतर बघा 33व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे भारतातील
ब्ल्यू रिव्होल्यूशनचे जनक कोण आहेत? बघा, हा प्रश्न सुद्धा वारंवार एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. तर बघा, भारतातील ब्ल्यू रिव्होल्यूशनचे जनक हे कोण आहेत? तर बघा, त्यांचं नाव आहे डॉक्टर अरुण कृष्णन. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे 34व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न विचारलेला आहे की पिंक रिव्होल्यूशनचे संबंध हा जो आहे कशाशी आहे किंवा कुठल्या उत्पादनाशी संबंधित आहे पिंक रिव्होल्यूशनचा? तर बघा, आपलं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2, झिंगा आणि लॉबस्टर या उत्पादनाशी संबंधित आहे. ठीक आहे. गुलाबी क्रांती सुद्धा आपण याला म्हणू शकतो. पिंक रिव्होल्यूशन म्हणजे गुलाबी क्रांती. नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे 35व्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे पूर्व भारतात हरित क्रांती आणण्यासाठी कोणती उपाययोजना होती? तर बघा, आपलं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3, राष्ट्रीय कृषी विकास योजना. ठीक आहे. नंतर बघा 36व्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे पीक विमा योजना. बघा, पीक विमा योजना ही कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1, 1985 मध्ये पीक विमा योजना ही सुरू झालेली आहे. अशा प्रकारे आपण 36 प्रश्न हरित क्रांतीवर बघितलेले आहे. हे सगळे प्रश्न तुम्हाला माहीतच असायला हवे, खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहे. ठीक आहे. तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला PDF टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित अभ्यासू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि जर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून कळवा, ते सुद्धा व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.